श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्याही अंगणात जर चाफ्याचं झाड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका. चाफ्याचं झाड आपल्याला सहज सगळीकडे दिसतं, पण या चाफ्याचे काय नक्की चमत्कारिक फायदे आहेत हे मात्र आपल्याला माहीत नसतं. चाफ्याचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतं, आकर्षित करतं आणि त्यामुळे हे झाड जिथे आहे त्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा राहत नाही. आर्थिक भरभराट, घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी हे चाफ्याचं झाड मदत करतं. चाफ्याचं झाड नक्की घराच्या कोणत्या दिशेला असायला हवं किंवा त्याचे नक्की काय उपयोग होतात आणि काय लाभ होतात, त्याचबरोबर चाफ्याचं झाड जिथे आहे तिथे आजूबाजूला नक्की कोणत्या घटना घडतात हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे चाफ्याचं झाडाचे नक्की चमत्कारिक फायदे काय आहेत तर बघा, सोनचाफा. तर चाफ्याच्या झाडाचे प्रकार बघा, एक म्हणजे सोनचाफा आणि दुसरा म्हणजे कवठी चाफा आणि तिसरा म्हणजे पांढरा चाफा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवा चाफासुद्धा असतो, नागचाफासुद्धा असतो आणि तांबडा किंवा गुलाबी चाफा ज्याला म्हटलं जातं, हाही एक बघा चाफ्याचा प्रकार आहे. आता चाफा कुठलाही असला तरी तो सकारात्मक ऊर्जा देतो, मन शांत करतो, सुगंध पसरवतो आणि त्याचबरोबर एकाग्रता साधायलाही मदत करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणावमुक्त करतो. माणसाला तणावमुक्त होण्यासाठी चाफ्याची फुलं मदत करतात आणि म्हणूनच बघा, तुम्ही पाहिलं असेल कुठला आश्रम असेल किंवा कुठलंही मंदिर जर असतील तर त्याचबरोबर आध्यात्मिक काही केंद्र असेल तर तिथे चाफ्याची झाडं लावलेली असतात. तर तिथे बघा त्या आश्रमाभोवती किंवा त्या मंदिराभोवती चाफ्याची लागवड केलेली असते. तर बघा, चाफ्याची झाडं तुम्हाला बघायला मिळतातच. आता तर तुम्हाला तुमच्या घराच्या आवारात चाफा लावायचाच असेल तर तो तुम्हाला वायव्य दिशेला, अर्थात उत्तर आणि पश्चिम यांच्यामधला जो भाग आहे, म्हणजेच उत्तर दिशा आणि पश्चिम दिशा यांच्यामधला जो कोपरा आहे याला वायव्य असं दिशा म्हटलं जातं आणि हा वायव्य कोपरा बघा इथे तुम्ही नक्कीच लावू शकता. हे झाड लावण्यासाठी वायव्य दिशा ही सर्वोत्तम मानली जाते, पण या व्यतिरिक्त तुम्ही आग्नेय दिशा म्हणजेच दक्षिण पूर्व जो कोपरा असतो तिथे सुद्धा लावू शकता. जर तुमच्याकडे वायव्य दिशेला जागा नसेल तर दक्षिण पूर्व कोपऱ्यातसुद्धा तुम्ही हे चाफ्याचं झाड नक्कीच लावू शकता. हे झाड आग्नेय दिशेला लावणंसुद्धा शुभ मानलं जातं. त्याचबरोबर ईशान्य कोपरा आणि बघा नैऋत्य, ईशान्य आणि नैऋत्य या ज्या दोन दिशा आहे या दिशा मात्र हे झाड लावण्यासाठी टाळाव्यात. आता मगाशी चाफ्यांच्या फुलांचे जे काही प्रकार सांगितले, जे बघा वेगवेगळे, त्यामध्ये त्या प्रकारानुसार त्याचे परिणामसुद्धा हे वेगवेगळे असतात. तर बघा, सोनचाफ्याचे काय फायदे आहेत तर ते आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला म्हणजे नागचाफा जो आहे ना, तर तो ग्रहदोष जे आहेत तर ते ग्रहदोष दूर करण्यासाठी, खास करून राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हणून वापरला जातो. नागचाफा जो आहे तर तो घरात धन आकर्षित करणारा, त्याचबरोबर समृद्धी आकर्षित करणारा मानला जातो. ज्या भागामध्ये नागचाफा असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. आता त्यानंतर बघा, सर्वात प्रसिद्ध असणारा म्हणजे सोनचाफा. बघा, सोनचाफाविषयी दत्तगुरूंना प्रिय असणारं, स्वामी समर्थ महाराजांना हे फूल वाहिलं जाणारं ते म्हणजे सोनचाफ्याचं. हे जे फूल आहे ते खरंच चमत्कारिक आहे, कारण सोनचाफ्याच्या फुलांचा बघा जो मंद सुगंध असतो ना, तर तो तणाव, चिंता, त्याचबरोबर मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. म्हणून तर सुगंध उपचार म्हणजेच काय तर रोमाथेरपी जिथे असते तिथे या फुलांचा वापर केला जातो. मन शांत करण्यासाठी आणि झोपेसाठी सुद्धा ह्या सोनचाफ्याचा वापर केला जातो. तर बघा, याने शांत झोप यावी म्हणून या फुलाच्या सुगंधाचा वापर केला जातो.
त्याचबरोबर सोनचाफ्याचा जो सुवास आहे तो निद्रानाश, नैराश्य या गोष्टी दूर करतो. डोकेदुखी असेल, तुम्हाला सतत कसली ना कसली तरी, तर या फुलांचा सुगंध घेतल्यानं डोकेदुखी कमी होते, मेंदू शांत होतो. त्यामुळं तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर तुम्हाला बघा, तुम्ही सोनचाफ्याचं रोप तुमच्या अंगणामध्ये, गॅलरीमध्ये नक्की लावा. त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला सोनचाफ्याची 5 फुलं अर्पण करा आणि पूजेनंतर ती फुलं तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे धनवृद्धी होते. त्याचबरोबर बघा, गुरुग्रह अशुभ असेल आणि तुमच्या कुंडलीमध्ये तर बघा, गुरुवारी पिवळ्या कपड्यावर सोनचाफ्याचं फूल ठेवून ती भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा. त्यामुळे शिक्षण, करिअर, विवाहात येणाऱ्या अडथळे, अडचणी कमी होतात. सोनचाफ्याच्या फुलांचा रंग असतो पिवळा आणि तो पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळेच गुरुग्रहाशी संबंधित जे काही उपाय करायला सांगितले जातात त्यामध्ये सोनचाफ्याचं फूल हे महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर बघा, तुम्ही सोनचाफ्याची फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना गुरुवारच्या दिवशी किंवा दत्तगुरूंना गुरुवारच्या दिवशी अर्पण केली तर त्याचा देखील लाभ होतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी लाभ होतो. आणि तसेच प्रत्येक शुक्रवारी सोनचाफा देवीला अर्पण करून पती पत्नींनी मिळून आरती केली तर त्यांच्या जीवनामध्ये ऐक्य वाढतं, प्रेम टिकून राहतं. वैवाहिक सुखासाठी हा उपाय करायला सांगितला जातो. तर बघा, घराचा जो ईशान्य कोपरा आहे किंवा आग्नेय दिशा आहे त्या दिशेला सोनचाफ्याचं झाड लावल्यास सुख समृद्धी घरात येते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात सोनचाफ्याची फुलं ठेवली तर दृष्टीदोष जो आहे किंवा नकारात्मकता जी आहे ती दूर होते. हे झाड घरात आनंद आणि ऐक्य तसंच शांतता घेऊन येतं आणि खास करून बघा, वैवाहिक जीवन जे आहे ते सुखी करण्यासाठी गुरुग्रहाचं पाठबळ गरजेचं असतं आणि हे फूल मिळवून देतं. घरात खूप भांडणं, वादविवाद, कटकटी होत असतील तर सोनचाफ्याचं एक रोप घरात नक्की लावावं. तर हा सोनचाफा जीवनातील अडथळे दूर करून आरोग्य, संपत्ती, शांती आणि समृद्धी सगळंच प्रदान करतो. मग तुमच्याकडे सोनचाफ्याचं झाड आहे की नाही आणि या बाबतीत तुमचा अनुभव कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.